Brought to you by Techno Mobile. Discover new horizon. माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक. 2019 मध्ये ठाकरेंनी धोका दिला. राजकारणात कुणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही. राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. फडणवीसांचं वक्तव्य. अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपात संघटनात्मक हालचाली. महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून चाचपणी. फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची तातडीची बैठक संपन्न. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे. पोलीस तपास करण्याची मागणी. हगवणेच्या वकिलांवर गुन्हा दाखल असल्याचं समोर. सरकारी वकिलाची कॉलर पकडून मारहाण केल्याचा विपुल दुशींवर आरोप. कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर. लग्नात हुरुंड्यामध्ये कसपटे परिवारानं 7.5 किलो चांदी दिली होती. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार. कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. पोलिसांची माहिती. राज्यात पुढील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील 24 तासामध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता. पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या घाट परिसरात देखील पावसाचा अंदाज. राज्यात जोरदार पावसामुळे फटका. चाळीसगावमध्ये पपईसह कांदा पिकांचं नुकसान. तर अहिल्यानगरमध्ये वालुंबा नदीला पूर. वंजुरे वस्तीमधील घरांमध्ये पाणी शिरलंय. जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात वादळासह पावसाचा 753 गावांना फटका. 10,632 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमित शहा आज आणि उद्या काश्मीर दौऱ्यावर. काल शहांनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेतल्यानंतर दौऱ्याला महत्त्व. आजचं गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीरमधील मॉक ड्रिल देखील पुढे ढकललं. खराब वातावरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सिक्कीम दौरा रद्द. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दौरा करणार. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली आहे म्हणून कुणी गटाराचे पाणी पित नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा खणखणीत टोला. देशभरात 1300 कोरोना रुग्ण. राज्यात 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 36 तर पुण्यात 9 कोरोना रुग्ण. राज्यात सध्या कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण. राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला. मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची तिसऱ्या दिवशी देखील 8 तास चौकशी. अटक आरोपी केतन कदम आणि डिनो मोरियामध्ये 2019 आणि 2022 मध्ये अनेक आर्थिक व्यवहार. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं मिलच्या चिमणीवर चढून आंदोलन. थकीत वेतनासाठी गेल्या 3 दिवसांपासून कर्मचारी आक्रमक. छत्तीसगडमधील दंडकारण्य बस्तर नक्षलमुक्त क्षेत्र म्हणून घोषित. केंद्राच्या नक्षल प्रभावी भागाच्या यादीतून बस्तरचं नाव हटवलंय. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हमासचा वरिष्ठ सूत्रधार मोहम्मद सिन्वरचा मृत्यू. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेत्याहू यांची माहिती. ट्रम्प यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण. सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी. एलन मस्कची ट्रम्प सरकारपासून दूर होण्याची घोषणा. लवकरच अमेरिकेचे नवे व्हिसा निर्बंध धोरण जाहीर होणार. अमेरिकी नागरिकांना त्रास देणाऱ्या परदेशी व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लावणार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती. IPL स्पर्धेत आज रंगणार क्वालिफायरचा थरार. विराट सेना श्रेयस अय्यरच्या आर्मीशी भिडणार. जिंकणाऱ्या संघाला IPLच्या अंतिम सामन्याचं थेट तिकीट. किंग कोहलीच्या RCBच्या संघाच्या कामगिरीकडे प्रेक्षकांचं लक्ष. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.